हवामान खात्याकडून अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे। महाराष्ट्रात वादळी पाऊस 36 जिल्ह्यांना दणका देणार। पुढील 5 दिवस इशारा। मध्य महाराष्ट्रातही वादळी पाऊस दणका देण्याची शक्यता आहे। राज्यात ठिकठिकाणी पूर्व मोसमी पाऊस दणका देत आहे। वादळी पावसामुळे 22 जिल्ह्यांमध्ये फळपिके, उन्हाळी पिके आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे। वेगवान वाऱ्यांचा आंबा, डाळिंब आणि केळी बागांना फटका बसत आहे। तर राज्यात पुढील 5 दिवस राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला। आज राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज आहे। विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पाऊस दणका देण्याची शक्यता आहे। सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला। तसेच यावेळी 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असेही हवामान विभागाने म्हटले आहे। अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पुढील 2 दिवस वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला। विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील 5 दिवस विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला। यावेळी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारेही वाहतील असा अंदाज हवामान विभागाने दिला। मराठवाड्यातही पुढील 5 दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे। मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पुढील 5 दिवस काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला। पावसावेळी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारेही वाहतील असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपला TV24 समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।